हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे कारण का आज मी काहीतरी न्यू ट्राय करते. न्यू म्हणजे की मला खूप दिवसापासून यूट्यूबवर व्हिडिओ बघते की ज्याच्याने आपण घरी चीज तयार करतो. तर मी घरी चीज तयार करणार आहे. तर ती पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला दाखवते. तर मंडळी, तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी 2 लिटर दूध घेतलेलं आहे. फुल फॅट आहे, म्हशीचं आहे. तर ते मी म्हणजे ह्या पातेल्यात काढणार आहे कारण त्याचं कारण असं आहे की मला अर्ध तापवायचंय आणि त्याच्या अर्ध्याच निम्म्या दुधाचं आपल्याला चीज तयार करायचं, कारण का पहिल्यांदाच तयार करतोय. सो काही कोणती गोष्ट वेस्ट जायला नको, त्याच्यासाठी मी हे दूध आहे ते ह्या पातेल्यात मी शिफ्ट करते. तर मंडळी, आता ह्या ठिकाणी आपण दूध तापवायला ठेवलेलं आहे. शेजारीच मी वापरण्याचं दूध सुद्धा तापवायला ठेवलेलं आहे, म्हणजे दोन्ही पण वेगळं करून घेतलेलं आहे. आणि आता त्याच्यानंतर दुधासोबत आता मी इथे एक वाटी विनेगर, एक वाटी म्हणजे आपल्याला त्यातलं फक्त 4-5 चम्मचच, 2-3 चम्मच पुरेसे आहे कारण का दूध फुटेपर्यंतच आपल्याला ते विनेगर लागणार आहे. आता इथं चीज बनवण्याची प्रोसेस खूप वेगळी आहे कारण का चीज बनवता बनवता आपण पनीर नको बनवायला. त्याच्यासाठी मी तुम्हाला माहिती देते. आपलं बोट दुधात जाईल म्हणजे एकदम कोमट होईल तिथपर्यंतच आपल्याला दूध तापवायचं आहे आणि त्याच्यानंतर विनेगर टाकायचं आहे, नाहीतर पूर्ण उकळू द्याल तुम्ही त्याच्यामध्ये. तर मंडळी, आता चला आता बघूया. तिथं दूध आपलं कोमट झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये विनेगर टाकतेय. तर टोटल मी 4 ते 5 चम्मच विनेगर टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर हळूहळू आपलं दूध फुटायला सुरुवात होतीये. आता सुरुवातीला आपल्याला लवकर लक्षात येत नाही, पण जेव्हा आपण 3 ते 4 चम्मच विनेगर टाकतो तेव्हा हळूहळू मिक्स करायचं आहे, तेव्हा जाऊन कुठं ते फुटायला चालू होतं. आता ह्याच्यानंतरची प्रोसेस मी तुम्हाला नीट समजून सांगते. आपल्याला विनेगर टाकल्यानंतर थोडासा गॅस बारीक करायचा आहे आणि चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे त्या अगोदर. तर तुम्ही बघू शकताय आपलं दूध ह्या ठिकाणी फुटलेलं आहे आणि आता त्याला आपण थोडासा मोठा गॅस केला कारण का ते लवकर फुटेल आणि आपण त्याच्यातलं जे पाणी आहे ते वेगळं करून घेऊया. अरे वा, हे फुटायला सुरुवात झालेली आहे आणि आता हे दूध आपलं फुटलेलं आहे. तर मंडळी, आता आपण गॅस बंद करूयात. असं ह्या प्रकारे दूध आपलं फुटलेलं आहे. आता त्यातलं आपण पाणी वेगळं करून घेऊयात. तर मंडळी, आता इथं ना माझ्याकडनं छोटीशी चुकी झाली आहे, तर ती तुम्ही करू नका याच्यासाठी मी सांगते. जेव्हा मी व्हिडिओ करत होते तर त्याच्या नादामध्ये जे पाणी आणि जे चीज आपलं झालेलं ते वेगळं करायचं मी विसरले. पाणी लवकर मी गाळलेलं नाहीये, त्याच्यामुळे जे चीज आहे ते थोडंसं सॉफ्ट होण्याऐवजी थोडंसं सख्त झालंय. तर तुम्ही ही चुकी करू नका. लवकर गरम पाणी वेगळं करा आणि त्याला लगेच असं थंड पाण्यामध्ये टाका. तर मंडळी, आता काय करायचं आपल्याला, थंड पाण्यात ते टाकल्यानंतर आपल्याला त्यातलं जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते आपल्याला असं पिळून घ्यायचं. मी व्हिडिओ जशी प्रोसेस सांगते सेम आपल्याला पाण्यामध्ये ते बुडवून बुडवून त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे, तेव्हा जाऊन आपल्याला चीज मिळणार आहे. सो 2-3 पाण्यामध्ये मी ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारे चीज असं त्याला चांगलं पिळून काढलेलं आहे. हे गाईज, तर आपला चीज बनवून झालेला आहे आणि आता मी तुम्हाला त्याचं फायनल लुक दाखवतेय की ते कसं झालंय. फायनल लुक म्हणजे मी असं तर दाखवणार आहे, पण मी तुम्हाला एक क्लिप पण टाकणार आहे ज्याच्यामध्ये मी ब्रेडला लावून दाखवणार आहे की ते आपलं कसं झालंय. आणि हे माझ्या केसांना जर असं तुम्ही इग्नोर करा कारण का मी त्यातच हेअर वॉश केलंय, त्याच्यामुळे ते असं झालंय. तर आपण टॉपिक वरती येऊया. तर आपलं चीज झालेलं आहे, चला तुम्ही बघूयात आपण. तर मंडळी, फायनली आपलं चीज रेडी झालेलं आहे आणि मला खरंच खूप आनंद होतोय की मी चीज घरीच रेडी केलेलं आहे आणि खूप छान झाले. खरंच तुम्हाला सांगू का, एवढ्या मोठ्या दुधाचं एवढं मोठं असं चीज झालंय आणि म्हणजे जे दुकानातून आपण घेतो ते एवढूसच येतं आणि म्हणजे त्याची प्राइस पण खूप जास्त असते. तर मला ना खरंच घरी बनवलेलं चीज खूप आवडलेलं आहे. तर आता मी ह्या चीजचं तुम्हाला रिव्ह्यू सुद्धा देणार आहे. तर त्याच्यासाठी मी आता एक ब्रेड घेणार आहे, चीज गार्लिक ब्रेड बनवणार आहे आणि त्याच्यावरती चीज टाकून मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवते की ते रिअल मध्ये कसं झालेलं आहे. तर चला आता मग व्हिडिओ म्हणजे आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंच एक मी ब्रेडला बटर आणि गार्लिकचं मिश्रण लावून घेतलेलं आहे आणि ते दोन्ही साईडनी मी रोस्ट करून घेतलेलं आहे तव्यावरती आणि त्याच्यानंतर हे असा लुक झालेला आहे त्याचा, तुम्ही बघू शकता. त्याच्यावरती आपण जे घरी जे आपण चीज बनवलेलं आहे ते आपल्याला हे करायचंय
किसून टाकायचं आहे. तर मला ह्या ठिकाणी ना म्हणजे खरंच खूप भारी वाटत होतं की मी हे चीज घरी बनवलेलं आहे आणि ते एवढं छान झालंय, म्हणजे अगदी दुकानासारखं झालेलं आहे. तर मंडळी फायनली आपलं चीज हे रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय की म्हणजे खरोखरच चीज झालेलं आहे आणि ते किती सुंदर असं त्याचे लेयर्स पडतायत. तर मंडळी आजचा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.